केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये मोठी वाढ होणार आहे। केंद्र सरकार प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग आणत असतो। सध्या देशात 7वा वेतन आयोग लागू आहे। याचा कार्यकाळ 2026 ला संपतोय। त्याआधी अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नियुक्ती केली जाईल। सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल। तसंच कर्मचाऱ्यांची चर्चा आणि सूचना विचारात घेतल्या जातील। माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8th सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी। 2016 में लास्ट पे कमीशन 7th पे कमीशन स्टार्ट हुआ था, तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है। उससे वेल बिफोर 2025 में 8th पे कमीशन स्टैब्लिश करने से sufficient time मिलेगा so that the recommendations can be received well before the completion of the period of 7th pay commission. हा 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या 8व्या वेतन आयोगाचे काय काय लाभ होऊ शकतात आपण त्यावर एक नजर टाकूया। 49,18,000 सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल। 64,89,000 निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होईल। पगारवाढ आणि इतर भत्तेही वाढतील। कमीत कमी पगार 18,000 हून 34,560 रुपये होईल। निवृत्त कर्मचाऱ्यांना कमीत कमी 17,280 रुपये पेन्शन मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।